तुम्ही जर अभ्यास करा आणि माझं खरं आयुर्वेद समजून घ्यायचं असेल, प्रॅक्टिस इट्स नॉट अ सायन्स. डॉक्टरचं बोलणे माझं बरोबर नाही. तुम्ही जर अभ्यास करा आणि माझं खरं आयुर्वेद समजून घ्यायचं असेल, मी जर संस्कृत वाचला किंवा आयुर्वेद इतिहास जर वाचा ना, तर पूर्ण डिटेलमध्ये वाचा. त्याच्याशिवाय तुम्हाला आयुर्वेद काय हे समजणार नाही. मी तुम्हाला लाईफच्या काही सांगेन, मी वाटत तरी पण लक्षात ठेवायचं. प्रॅक्टिस इट्स नॉट अ सायन्स. ही जाणार ही कला बळाचं बी पण जाणार, ती पण जाणार, मेडिसिन सगळे सारखेच जाणार. काय फक्त एखाद्या कंपनी चेंज असते किंवा थोडाफार काही गोष्टी असते, पण तुम्ही तुमच्या पेशंट सोबत वागतात कसे, तुम्ही तुमच्या पेशंट सोबत बोलतात कसे. डॉक्टरचं बोलणे माझं बरोबर नाही. समजलं? चार चौकात 4 डॉक्टर आहे, पण एक डॉक्टर कसा असं असेल का, ठीक होऊन जाईल ना, तर त्याच डॉक्टरचे उपयोग असतात. औषध तर सारखेच द्यावं. पॅरालिसिस म्हणजे आयुर्वेद पॅरालिसिस. माझ्याकडे सगळे पॅरेंट्सचे पेशंट असतात आणि माझं म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात अत्याधुनिक पॅरेंट्स म्हणजे तो पॅरेलिसिस झालेला जो पेशंट समजा हात उचलत नाही, पाय उचलत नाही, ज्याची काय रिकव्हरी ती मी आयुर्वेदिक किंवा दुसरी ॲलोपॅथी बाकी यूज प्रॅक्टिसने तो रिकव्हरी.